जनरल मॅनेजर HR विरुद्ध के पुअरसन या प्रसिद्ध खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना स्पष्ट केले की ज्या नोकऱ्या 10वी व 12वी उत्तीर्ण व्यक्तींसाठी राखीव ठेवलेल्या असतात अशा नोकऱ्या पदवीधरांना किंवा उच्च शिक्षित व्यक्तींना देता येणार नाही किंवा अशा नोकऱ्यांपासून पदवीधरांना व उच्च शिक्षित व्यक्तींना कायदेशीररित्या वंचित ठेवल्या जाऊ शकते। कारण ज्या नोकऱ्या 10वी व 12वी विद्यार्थ्यांसाठी उत्तीर्ण आहे तरी पण त्यांना त्या नोकऱ्या न मिळता काही पदवीधरांना किंवा उच्च शिक्षित व्यक्तींना त्या नोकऱ्या देणे म्हणजे खऱ्या अर्थाने पात्र असलेल्या 10वी व 12वी उत्तीर्ण व्यक्तींना त्यांच्या उपजीविकेच्या हक्कापासून म्हणजे राईट टू लाईव्हलीहूड पासून वंचित ठेवण्यासारखे होणार। या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की जर शिक्षणाची पात्रता नोकरीच्या जाहिरातीमध्ये 10वी किंवा 12वी अशी महत्तम सांगण्यात आलेली आहे तर ती 10वी व 12वी उत्तीर्ण व्यक्तींना देण्यात यावी। तर सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयावर तुमचे काय मत आहे? विशेष करून जेव्हा देशामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढत चाललेले आहे, नक्की आपलं मत कळवा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान।